नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा गुरुवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. काल जर बघितलं तर मार्केट खूप मोठं गॅप ओपन झालं होतं आणि कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपण काही प्राइस ॲक्शन बघितल्या होत्या, काही लेवल डिस्कस केल्या होत्या. काल आपण हे देखील पाहिलं होतं की मार्केटनी जवळजवळ 800-850 पॉईंटचा गॅप अप ओपनिंग दाखवलेली आहे. म्हणजे निफ्टीचा जर ॲव्हरेजली व्ह्यू काढला आत्ताची जी इंडिया विक्स आहे 20-25च्या हिशोबाने, तर 3 दिवसाची निफ्टीची मोमेंटम मार्केटनी एका दिवसामध्ये दिलेली आहे. त्यामुळे मी कालच्या ॲनालिसिसमध्ये तुम्हाला समजून देखील सांगितलं होतं की जे 1 लिटर पेट्रोलचं उदाहरण आहे ते आपल्याला इकडे बघायला मिळते. म्हणजे 3 दिवसाचा जो मोमेंटम आहे तो निफ्टीने एका दिवसात दिल्यामुळे मार्केटमध्ये एक आपल्याला हेल्दी करेक्शन किंवा एक आपल्याला पुलबॅक बघायला मिळू शकतो. मी वारंवार तुम्हाला अशा पद्धतीने सांगितलं होतं, इम्पल्सिव्ह वेव्ह, करेक्टिव्ह वेव्ह, इम्पल्सिव्ह वेव्ह, करेक्टिव्ह वेव्ह, इम्पल्सिव्ह वेव्ह, करेक्टिव्ह वेव्ह. तर काल ही एक इम्पल्सिव्ह वेव्ह आपल्याला गॅप अप ओपनिंगमध्ये बघायला मिळाली होती. त्याच्यानंतर जर बघितलं तर हे करेक्टिव्ह वेव्ह, ओके, मार्केट एक करेक्शन आपल्याला दाखवू शकतं. हे कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलं होतं. आय होप त्यातनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल आणि तुमचा आजचा ओव्हरऑल ट्रेडिंगचा सेशन कसा होता सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. ओके, आता उद्या जर बघितलं तर उद्या शुक्रवार आहे, या आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंगचा सेशन आहे. त्याच्यामध्ये निफ्टीमध्ये काय लेवल बनतात ते, बँक निफ्टीमध्ये काय लेवल बनतात ते, सेन्सेक्समध्ये काय बनतात ते, तिन्ही इंडेक्सचं डिटेलमध्ये प्राइस ॲक्शन बघायचे आहे, लेवल बघायचे आहेत. रिस्क टू रिवॉर्ड रेशो जर बघितला तर तो कुठे बनताना दिसतोय, मोठ्या टाईम फ्रेमवरती देखील, 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती देखील हे डिटेलमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण की खूप सारे मित्रमंडळी आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत. त्यामुळे तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट आवर्जून करा. या व्हिडिओचं जे लाईकचं गोल आहे 1500 लाईक आणि 300 कमेंट. आय होप तुम्ही सगळे जे मित्रमंडळ आहेत ते कंप्लीट करसाल. ओके, आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतच असतो, व्हिडिओच्या सुरुवातीला का होईना, कोणाला ते आवडतं, कोणाला बोरिंग वाटतं, कोणाला आवडत नाही, परंतु ओव्हरऑल बघा, मार्केट हे रिस्की आहे. मार्केटमध्ये आपल्याला काम करायचं असेल, मार्केटमध्ये जर आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या असेल, त्याच्यासाठी अभ्यास करणे गरजेचे आहे. आज मार्केटमध्ये एक सुंदर प्राइस ॲक्शन होती. बघितलं तर आपल्याला पटकन चटकन लक्षात येईल ज्याला प्राइस ॲक्शनचं नॉलेज आहे. आणि खूप साऱ्या मित्रांनी कमेंट देखील केल्या होत्या प्राइस ॲक्शन रिलेटेड की सर ही प्राइस ॲक्शन बनताना दिसते. आता खूप साऱ्या लोकांचं काय होतं की सपोर्ट, रेजिस्टन्स, डबल टॉप, डबल बॉटम, फ्लॅग अँड पोल, इन्व्हर्ट हेड अँड शोल्डर, ओके, चॅनल, अशा खूप साऱ्या गोष्टी ऐकलेल्या असतात, माहिती असतात, परंतु त्या मार्केटमध्ये कशा बनतात ते, कुठल्या लेवलवरती बनतात ते, त्याच्यासोबत काही गोष्टी ज्या आहेत त्या फॅक्टर आहेत ते बघायला मिळतात ते. मग तिकडे डिमांड झोन कुठून आहे, सप्लाय झोन कुठून आहे, की बाबा असा जर चॅनल बनत असेल किंवा असा जर एखादा पॅटर्न बनत असेल तर ते कुठल्या कॅन्डलवरती ब्रेकडाऊन करू शकतो. बरं, त्याची मोमेंटम आहे त्या पॅटर्नची, ती मोमेंटम केवढी बघायला मिळू शकते. ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये नसतात माहिती, फक्त वरच्यावर माहिती घेतात आणि असं वाटतं की आता आपल्याला सगळं जमते. आणि हे वाटणंच मुळात डेंजरस आहे. ओके, त्यामुळे आवर्जून प्राइस ॲक्शनचा वारंवार अभ्यास करत जावा. सगळ्या गोष्टी आहेत त्या सोयीस्कर पद्धतीने समजून घेत जावा आणि कोणता पॅटर्न कसा बनतो आणि कसा तो ब्रेकआउट देतो किंवा कसा ब्रेकडाऊन करतो, त्याची रेंज किती असते, कुठल्या पॅटर्नवरती आपल्याला कसं रिस्क मॅनेजमेंट करायला पाहिजे, ह्या ज्या सगळ्या ज्या प्राइस ॲक्शन रिलेटेड गोष्टी आहेत ना, त्या संपूर्ण आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत. आणि त्यामुळे तुम्ही जर जॉईन करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी जर इंटरेस्टेड असाल तर नक्की जॉईन करू शकता. त्याची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि फक्त प्राइस ॲक्शनच नाही तर प्राइस ॲक्शनला धरून रिस्क मॅनेजमेंट काय आहे, पोझिशन सायझिंग काय आहे, त्याचबरोबर सायकोलॉजी काय आहे आणि सायकोलॉजी, मार्केटची सायकोलॉजी काय आहे, ह्युमन सायकोलॉजी काय आहे, ओके, स्ट्राईक प्राइस सिलेक्शन
कसं असायला पाहिजे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे प्राइज ॲक्शन रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या देखील सविस्तर प्रमाणात सांगितलेल्या आहेत व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. आणि काही सेटअप देखील तिकडे सांगितले आहेत, काही स्ट्रॅटेजी तिकडे सांगितलेले आहेत. ओके, ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे त्यांचे चांगले पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तुम्ही देतातच आहे. ओके, एक ना एकाचा रिस्पॉन्स मला असतोच कमेंटमध्ये. ओके, त्यामुळे ज्यांनी जॉईन केलं आहे, जे शिकत आहेत ते कमेंट करून सांगू शकता की त्यांचा आधीचा प्रवास कसा होता आणि आफ्टर प्राइज ॲक्शन शिकल्यानंतरचा प्रवास कसा आहे. ह्या गोष्टी तुम्ही डिटेलमध्ये कमेंटमध्ये सांगू शकता. आणि खूप साऱ्या लोकांचं काय होतं, ओव्हर ट्रेडिंग खूप जास्त होते, त्याच्याकडे ते लक्ष देणं गरजेचं आहे. ओके, मार्केटमध्ये येण्या अगोदर मार्केटचे काही रूल्स आहेत, मार्केटचं काही नॉलेज आहे, ते नॉलेज तुम्हाला आहे की नाही हे स्वतः पहिलं बघा. कारण की कुठल्याही सेक्टरमध्ये काम करताना त्या सेक्टरचं जर नॉलेज नसेल तर लांबपर्यंत त्या सेक्टरमध्ये आपण टिकू शकत नाही. आणि मार्केट असं एक सेक्टर आहे की याच्यामध्ये रिस्क खूप हाय आहे. ओके, सो आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि टेलिग्रामला जर जॉईन केलं नसेल, टेलिग्रामची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. न्यूज रिलेटेड जो आपला चॅनल आहे पॉइंटेड चर्चा, त्याच्यावरती भरभरून तुम्ही कमेंट करताय, भरभरून लाईक करताय. तर नक्की ज्यांना न्यूज बघायच्या आहेत, पॉइंटेड चर्चा हा यूट्यूब चॅनल आहे, MG टीमच्या मेंबरचाच आहे. ओके, किरण कदम सरांचा. खूप छान पद्धतीने ते तिकडे न्यूज शेअर करतात, न्यूज व्हिडिओच्याद्वारे सांगतात. त्यामुळे तुम्हाला जर न्यूज ऐकण्यामध्ये बघण्यामध्ये इंटरेस्टेड असाल, मार्केट रिलेटेड, ग्लोबल मार्केट रिलेटेड, इंडियन मार्केट रिलेटेड काय जे न्यूज चालू आहेत, ओके, त्या तिकडे ते सांगत असतात. त्यामुळे तुम्ही जर व्हिजिट केलं नसेल चॅनलवरती तर नक्की करा, पॉइंटेड चर्चा. ओके, चला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. बघा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं, लेवल आपण सगळं हाईड करूया, की मार्केटनी ही एक इम्पल्सिव्ह वेव्ह दाखवली. इम्पल्सिव्ह वेव्ह आता मार्केटमध्ये काय इकडे आपल्याला एक ऑलरेडी एक ट्रिपल टॉप बघायला मिळत होता. ट्रिपल टॉप कालचा व्हिडिओ तुमच्या लक्षात असेल तर चांगलीच गोष्ट आहे. आणि ती राऊंड लेवल होती 24,000ची. एक इम्पल्सिव्ह नंतर काय होतं, मार्केटने इकडे एक चॅनल तयार केला होता आणि त्याच्यानंतर बघा मार्केटने एक नेगेटिव्ह मोमेंटम. तर मार्केट ओपन होताना गॅप डाऊन ओपन झालं, गॅप फिल केला. आता गॅप अप गॅप डाऊन हे देखील आपण काल डिस्कस केलं होतं की मार्केट जर डाऊन साईडला ओपन असेल तर मार्केट थोडंसं पुलबॅक दाखवू शकतं. मार्केटमध्ये काहीसं कन्सोलिडेशन देखील बघायला मिळू शकतं. मार्केटने गेलं डायरेक्ट वरती, तिकडनं खाली आलं, मार्केटने इकडे एक प्राइस ॲक्शन दाखवली. इकडे बघा चांगली प्राइस ॲक्शन झाली, त्याच्यानंतर लेवल ब्रेक झाल्यानंतर हा नेगेटिव्ह मोमेंटम. म्हणजे ही तुम्ही जर बघाल तर 3 ते 4 दिवसानंतर 3 ते 4 दिवसानंतर आपण ॲनालिस्ट मध्ये अशा प्राइस ॲक्शन डिस्कस करत असतो. आणि ही प्राइस ॲक्शन आपण प्राइस ॲक्शन आणि सेट मध्ये खूप सविस्तर पद्धतीने शिकलेलो आहे. तर सुंदर प्राइस ॲक्शन होती. कोणाकोणाला जमली आहे ते कमेंट करून सांगू शकता. आता जर बघितलं तर मार्केटने एक इम्पल्सिव्ह नंतर मार्केट बुलिश साईड नंतर एक हेल्दी पुल बॅक दाखवला. आपण काल हे बघितलं होतं, इम्पल्सिव्ह करेक्टिव्ह, इम्पल्सिव्ह करेक्टिव्ह, इम्पल्सिव्ह करेक्टिव्ह. ही करेक्टिव्ह याने बाकी होतं ते आज दाखवलेलं आहे. ओके, तर एक हेल्दी पुल बॅक घेतलाय. क्लोजिंग जर बघितली तर 23,775 ॲव्हरेज क्लोजिंग, 222 पॉईंट निगेटिव्ह आहे. काहीसा सपोर्ट आपल्याला इकडे बघायला मिळतो. सपोर्ट आपण मार्क करूया, लेवल आधी रिमूव्ह करूया, सपोर्ट मार्क करूया आजचा इंट्राडेलो. आणि इकडे जर बघितलं तर या लेवलवरून एक बुलिश मोमेंटम पाहायला मिळाला होता. ओके, या रेंजला मार्क करूया. तर आपल्याला काहीसे इकडे जर बघितलं तर एक रेंज मिळालेली आहे. इकडे बघा बुलिश मोमेंटम, ही कॅन्डल ओपन झाली, इकडनं मार्केटनी बुलिश मोमेंटम दाखवला होता कालच्या सेशनमध्ये. आज जर बघितलं ही कॅन्डल ओपन झाली, इकडनं मार्केटने बुलिश, म्हणजे या लेवलपर्यंत एक रेजिस्टन्स जो आहे त्या रेजिस्टन्सपर्यंत मार्केटनी या लेवलवरनं बुलिश मोमेंटम दाखवलं. आता ही लेवल जी सपोर्टचं काम केलं होतं ती लेवल ब्रेक करून मार्केट काय झालं, खाली आलं. तर परत ती लेवल काय बघायला मिळते, 23,832, जिकडनं मल्टिपल टाइम मार्केटनी बुलिश मोमेंटम दाखवलेले होते. सपोर्ट जर बघितलं तर सपोर्ट काय आहे, 23,681. ओके, या लेवलवरती सपोर्ट आहे. इकडे जर बघितलं आजचा इंट्राडे लो आहे तो. आणि ही लेवल आपल्याला ट्रेडिंग झोन बघायला मिळते, सॉरी 23,832 आणि 23,681 नो ट्रेडिंग झोन रेंजमध्ये इकडे मार्केट कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. इंडिया विक्स जर बघितलं तर काल ड्रॉप झाला होता,
परंतु आज 3% वाढलेला आहे. म्हणजे इतकं काही मोठी उछाल नाही त्याच्यामध्ये, बऱ्यापैकी आहे. 20 वरती आहे. काल जर बघितलं तर साधारण ओपनिंगच्या वेळेस 25-28 पर्यंत पोहोचला होता. 20 वरती आहे, तर थोडासा आपल्याला स्टेबल होताना दिसतोय. आणि ग्लोबल न्यूज आहेत तर येत राहणार आहेत, जात राहणार आहेत. ओके, तर आता इकडे जर बघितलं 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती, तर इकडे आपल्याला काय बघायला मिळते, सपोर्ट. रिसेंटली सपोर्ट काय होता की या लेवलवरती एक सपोर्ट पाहायला मिळाला होता. त्याच्यानंतर जर बघितलं 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती आपण, त्याच्यानंतर जर बघितलं इकडे एक सपोर्ट होता आणि इकडे हा सपोर्ट. तर ह्या काही लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतात 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती. तर ही लेवल थोडीशी आपण ऍडजस्ट करूया. ओके, लेवल थोड्याशा डाऊन साईडच्या बघितलं तर नो ट्रेडिंग झोनच्या कम्पेअरला छोटे छोटे आहेत. आता आज मार्केट इकडे स्विंग हाय आणि स्विंग लो जरा मोठा केलेला आहे. आता इकडे ॲग्रेसिव्ह जर बघितलं तर इकडे बुलिश साईडला ही लेवल पण इकडे होती एक. ओके, परंतु याची क्लोजिंग जर बघितलं तर 23,575च्या आसपास एकदम जवळ आहे. त्यामुळे थोडंसं खाली आपण रेजिस्टन्स लेवल ठेवलेले आहे. ओके, थोडंसं येऊ द्या, मोमेंटम होऊ द्या आणि त्याच्यानंतर जर ब्रेकआउट होत असेल तर काही लेवल बघायला मिळतील. आता डाऊन साईडला जर बघितलं एक मोठा ब्रेकआउट नंतर, म्हणजे एक मोठा गॅप अप नंतर मार्केटने एक प्राइस ॲक्शन करून निगेटिव्ह साईड मोमेंटम दिला. इकडे टप्पा खाल्लाय मार्केटने. जर या लेवलच्या आसपास काहीची प्राइस ॲक्शन केली आणि इकडनं जरी तुम्हाला काही प्राइस ॲक्शन बघायला मिळाली, इकडनं जरी लेवल ब्रेक होत असेल तर हा देखील मोमेंटम बघायला मिळू शकतो. आणि नसेलच तुम्हाला जास्त प्राइस ॲक्शनचं नॉलेज, तर मार्केट या लेवलतून छोटा टप्पा खाऊन जर सपोर्ट ब्रेक करत असेल 23,681चा, तर मग 23,625, 23,580 आणि 23,545 ह्या ज्या काही सपोर्ट लेवल आहेत छोट्या छोट्या, त्या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतं. ओके, उद्या शेवटचा ट्रेडिंग सेशन आठवड्यातला थोडंसं मार्केट आपल्याला कन्सोलिडेशन किंवा थोडंसं स्लो राहताना दिसू शकतं. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला हा स्विंग हाय बनतोय. सेकंड जर बघितलं बुलिश साईडचे लेवल, तर या लेवलवरती रेजिस्टन्स आहे आणि आजचा इंट्राडे हायच्या आसपास म्हणजे साधारण 24,000 या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळतात. इकडे काहीशी प्राइस ॲक्शन देखील इकडे बघायला मिळते बुलिश साईडला. ही एक लेवल होती जिकडनं रेजिस्टन्स दाखवला होता, परंतु ती एकदमच क्लोजिंगच्या लेवल आहे. त्यामुळे लेवल आपण थोडीशी अप साईडला ठेवलेली आहे. 23,832 ही लेवल जर काहीशी प्राइस ॲक्शन करून किंवा इकडनं जी ट्रेंड लाईन आहे ती ट्रेंड लाईन ब्रेक करून जर ब्रेक होत असेल तर मग एक बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, मग 23,900 जो की स्विंग हाय आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलची 23,950. ओके, असं रेजिस्टन्स होता आणि या लेवलचं बघितलं तर 24,000चा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे या 3 लेवल आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. ओके, गॅप अप जर होत असेल तर थोडंसं थांबून रेंज काय बनते, कन्सोलिडेशन काय होतंय आणि कुठल्या साईडला रेंज करून मार्केट ब्रेक करते. गॅप अप नंतर जर डाऊन साईडला ब्रेक करत असेल तर डाऊन साईडला सपोर्ट आहे. त्यामुळे डाऊन साईडला मार्केट येताना थोडंसं ट्रॅप करू शकतं आणि स्लो येऊ शकतं. परंतु जर गॅप अप बनवून थोडं कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर काहीच इकडे राउंडिंग एक आपल्याला बॉटम बघायला मिळू शकतो. ती लेवल जर ब्रेक झाली तर परत मग ह्या बुलिश साईडच्या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतं. म्हणजे गॅप अप नंतर मार्केट थोडंसं पुलबॅक घेऊन किंवा कन्सोलिडेशन करून एक बुलिश ब्रेकआउट देण्याचं ट्राय करू शकतं. गॅप डाऊन नंतर आत्तर बघितलं तर मार्केटने 222 पॉईंटची मोमेंटम दिली आहे, जी की इंडिया विक्सच्या ॲव्हरेज जर आपण पकडलं तर ॲव्हरेज प्रमाणे आहे. जर गॅप डाऊन ओपन होत असेल थोडंसं थांबून पुलबॅक घेऊन काय प्राइस ॲक्शन बनते, काय लेवल बनते, ओके, सेटअप काय बनतोय का हे बघून मग थोडंसं विचार करू शकता. गॅप डाऊन जर खूप मोठं होत असेल तर थोडंसं थांबणं आहे. कारण की काय होतं की जेव्हा पण मोठं गॅप अप किंवा गॅप डाऊन होतो ना, तो जो मोमेंटम येणार असतो ना तो गॅप अप आणि गॅप डाऊन मध्ये संपतो. त्यामुळे मार्केट काय होतं, कन्फ्युजन मोडमध्ये जातं आणि तिकडे प्राइस ॲक्शन बघायला किंवा मार्केट समजून घ्यायला हे अवघड जातं. आणि जिथे गोष्टी अवघड असतात तिथे थोडंसं लांब राहिलेलं माहिती तुम्हाला. ओके, सो आय होप तुम्हाला लेवल समजले असतील. बँक निफ्टीकडे जाऊया. बँक निफ्टीने तर इकडे बघा, त्या डाऊन साईडच्या लेवल आपण बघितल्या होत्या. वरत्यानंतर बघा डाऊन साईडला आला, पुलबॅक घेतला, पुलबॅक नंतर एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवलं. तर बँक निफ्टी ज्या लेवल आपण बघितल्या होत्या काल, या लेवलपासून 55,500 तिकडनंच निगेटिव्ह झाल्यानंतर बघा जी लेवल होती शेवटची 54,800च्या आसपास तिथपर्यंत आला. आता जे कोण बँक निफ्टीला फॉलो करत आहे किंवा बँक निफ्टीमध्ये प्राइस ॲक्शन बघते तर ते कमेंट करून सांगू शकता. आता लेवल रिमूव्ह करूया आणि फ्रेश लेवल काय बनतं ते समजून घ्या.
आजचा इंट्राडे हाय, सॉरी आजचा इंट्राडे लो मार्क केलाय. स्विंग जर बघितला तो स्विंग इकडे बनतोय. तर काय झालं, टेक्निकली जर बघितलं तर 54,900 वरती टेक्निकल रेजिस्टन्स आणि राऊंड लेवल जर बघितलं तर 55,000 येते. आणि ही लेवल जर बघितली आपण तर किती मोठी बनतीये. ठीक आहे, थोडं स्पेस ठेवूया. ओके, बुलिश साईडचे लेवल मार्क करून घेऊया. फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स, आजचा इंट्राडे हाय, थर्ड रेजिस्टन्स. बुलिश साईडची प्राइस ऍक्शन समजून घ्या. मार्केटने इम्पल्सिव्ह नंतर एक करेक्टिव्ह दाखवली आहे. आत्ता जर फक्त एवढीच जर प्राइस ऍक्शन बघितली तर प्राइस ऍक्शन ही निगेटिव्ह बघायला मिळते. काय बघायला मिळते? निगेटिव्ह डाऊन साईडला. आणि याच्यानंतर मार्केट हा सपोर्ट आहे 54,627 बँक निफ्टीचा. ओके, रेजिस्टन्स बघितला, टेक्निकल रेजिस्टन्स तिकडे आपल्याला बघायला मिळतोय. राऊंड लेवल पण आहे 55,000. हा एक नो ट्रेडिंग झोनची रेंज बनते. आता मार्केट हा रेजिस्टन्स ब्रेक न करता काहीसा पुलबॅक घेऊन परत येऊन परत जर टप्पा खाऊन जर सपोर्ट ब्रेक करत असेल तर याच्यामध्ये नेगेटिव्ह मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. मग त्याचे सपोर्ट लेवल काय ते आपण बघूयाच. परंतु इकडे जर बघितलं तर बुलिश लेवल आपण मार्क केले ते, तर मार्केटनी इकडे जो टप्पा खाल्ला ही लेवल न ब्रेक करता जर काहीसे इकडे येऊन रेजिस्टन्स जर ब्रेक करत असेल या लेवलवरती काहीसा बॉटम तयार करून, कारण एक 55,000चे एक राऊंड लेवल पण आहे. राऊंड लेवलचा रेजिस्टन्स ब्रेक जर केला तर मार्केट परत आपले बुलिश मोमेंटम दाखवताना दिसू शकतं. 55,200, 55,400 आणि 55,600 या काही लेवल आपल्याला रेजिस्टन्स लेवल बघायला मिळत आहेत. ओके, थोडंसं रिस्क टू रिवॉर्ड रेशो आहे ना बुलिश साईड जाताना थोडंसं रिस्की आहे. त्यामुळे थोडंसं तुमची पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट ह्या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजे. डाऊन साईडला जर बघितलं 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. बघा इकडे बघितलं तर बऱ्यापैकी हा गॅप पण पेंडिंग होता. इकडे तर मोठा गॅप आहेच आहे. ओके, हा गॅप मार्केटनी बऱ्यापैकी फील करता आला, थोडा बाकी आहे. आता इकडे जर बघितलं तर एक रिसेंट सपोर्ट जर बघितलं तर या लेवलती बघायला मिळतोय. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर या लेवलती बघायला मिळतोय. आणि थर्ड सपोर्ट जर बघितलं तर या लेवलती काही रेंज आहे. ओके, तर डाऊन साईडच्या लेवल आपल्याला बऱ्यापैकी रिसेंटली चार्टवरनं बघायला मिळालं. ओके, आपण आता बघितलं की मार्केटने पुल बॅक घेऊन जर सपोर्ट ब्रेक करत असेल 54,627 जो की आजचा इंट्राडे लो पण आहे, ही जर लेवल ब्रेक होत असेल तर ही जी प्राइस ऍक्शन आहे ही थोडीशी नेगेटिव्ह बघायला मिळते. भले इकडे 2,000 पॉईंटचा गॅप आपल्याला बघायला मिळाला होता, परंतु मार्केटने काय केले, ब्रेकआउट फेलियर टाईप कन्सेप्ट इकडे तयार केले. ब्रेकआउट फेलियर टाईप आपल्याला इकडे प्राइस ऍक्शन बघायला मिळते. मग सपोर्ट जर ब्रेक होत असेल तर टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर डाऊन साईडला 54,400, आणखीन बघितलं तर 54,100 आणि 53,850. तर या काही नेगेटिव्ह साईडच्या लेवल आपल्याला सपोर्ट साईडच्या लेवल बघायला मिळतात. आणि नो ट्रेडिंग झोन 54,627 जे की आपण बघितलं होतं, आणि वरती 55,000 राऊंड लेवल. ओके, गॅप अप जर मोठा होत असेल तर एका स्विंग मध्ये होते. हा एक नेगेटिव्ह स्विंग, हा एक हायर साईडचा स्विंग, हा एक लोअर साईडचा, त्याच्यामध्ये होते. मग मार्केट त्याच्यामध्ये आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. ओके, आणि गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर थोडासा पुल बॅक घेऊन मार्केटमध्ये मग आपल्याला नेगेटिव्ह मोमेंटम, सपोर्ट ब्रेक, गॅप डाऊन ओपन होऊन जर रेंजच्या आतमध्ये गेलं, रेंजच्या आतमध्ये जाऊन जर कन्सोलिडेशन लेवल ब्रेक करत असेल तर प्राइस काहीशी निगेटिव्ह बघताना मिळू शकते. परंतु गॅप डाऊन ओपन होऊन जर फास्ट मोमेंटम दिला ओपनिंग साईडला आणि या लेवलच्या आसपास काहीसा पुलबॅक देऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर मग हा ब्रेकडाऊन फेलियर होतोय. मार्केट इकडनं आपल्याला जोरात वरती जाताना देखील दिसू शकतं. आत्ता जर ओव्हरऑल चार्टचं जर बघितलं निफ्टी बँक निफ्टीचं तर थोडंसं चार्ट आपल्याला कन्फ्युजन करणारे आहेत. थोडेसे एका मोठ्या ब्रेकआउट नंतर, एका मोठ्या गॅप अप नंतर मार्केट थोडेसे प्राइस ऍक्शन आपल्याला नेगेटिव्ह साईडला दाखवताना दिसते. ओके, आता येऊया सेन्सेक्समध्ये. बघा सेन्सेक्समध्ये खूप छान पद्धतीने, खूप चांगल्या पद्धतीने प्राइस ऍक्शन होती. आणि इकडे जर बघितलं तर मार्केटनी ही लेवल ब्रेक केली ओपनिंगमध्येच, त्याच्यानंतर एक सुंदर प्रकारे चार्ट पॅटर्न तयार केला, त्याचा ब्रेकडाऊन केला आणि त्याच्यानंतर मोठा एक नेगेटिव्ह मोमेंटम. म्हणजे बघा प्राइस ऍक्शनचं जर बघितलं तर इकडे जर बघितलं तर हा जो पोल आहे, ओके, हा बेरिश फ्लॅगम पोल होता. तेवढाच मोमेंटम परत आपल्याला इकडे बघायला मिळालं, त्याच्यापेक्षा थोडं जास्तच बघायला मिळालं. ओके, तर ही एक प्राइस ऍक्शन होती जे की आपण वारंवार बघत आलेलो आहे. आणि याची एक्सपायरी देखील होती. तर कमेंट करून नक्की सांगा.
निफ्टीप्रमाणेच काहीसा इकडे आपल्याला चार्ट पॅटर्न बघायला मिळतो. इकडे जर बघितलं तर इकडे एक छोटीशी आपल्याला ट्रेंड लाईन देखील बघायला मिळते. आता इकडे जर बघितलं तर इथे एक प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळते 76,800 सॉरी रेजिस्टन्स बघायला मिळते. सपोर्ट जर बघितलं तर आजचा इंट्राडे लो सुटसुटीत चार्ट आहे सेन्सेक्सचा. ओके 76,800 डाऊन साईडला जर बघितलं तर 76,383 नो ट्रेडिंग झोन आपल्याला बघायला मार्केट थोडं इकडे कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. आता इकडे काहीसं आपल्याला इकडे प्राइस ॲक्शन बघायला मिळते जी की बुलिश आहे. कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही. ती जर लेवल ब्रेक करत असेल तर हा एक स्विंग या लेवलच्या आसपास, त्याच्यानंतर जर बघितलं तर सेकंड स्विंग जर बघितलं तर या लेवलवरती, त्याच्यानंतर एक गॅप फिलिंग आहे, राऊंड लेवल देखील आहे. तर काय पाहायला मिळते इकडे लेवल आपल्याला जसं रेजिस्टन्स ब्रेक होत असेल तर फर्स्ट स्विंग जो आहे तो 77,070च्या आसपास फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स जर बघितलं तर 77,300च्या आसपास आणि थर्ड रेजिस्टन्स बघितलं 77,500च्या आसपास. तर ह्या काही रेजिस्टन्स लेवल बघायला मिळते. इकडे ट्रेंड लाईन देखील आहे. या लेवलवरती एक बऱ्यापैकी काहीसा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न इकडे बनताना दिसत आहे. तर या गोष्टी तुम्ही थोड्याशा प्राइस ॲक्शन ज्याला माहिती त्याला कळेलच, आणि ज्याला माहीत नाहीये थोडंसं टेक्निकली गोष्ट असतात त्यामुळे बोरिंग वाटू शकतो व्हिडिओ, परंतु शिकण्याचा नक्की प्रयत्न करत जावा. आणि प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये खूप सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. सपोर्ट साईडला जर बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट बघायला मिळते. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती आहे, आणि तिसरा सपोर्ट जर बघितलं तर काहीसा या लेवलवरती आहे. ओके हा स्विंग 76,383चा आजचा इंट्राडे लो आहे. इंट्राडे लो काहीसा कन्सोलिडेशन करून जर ब्रेक झाला तर एक नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला कंटिन्युएशनमध्ये बघायला मिळू शकतो. पहिली जी लेवल आहे 76,200, सेकंड सपोर्टची लेवल आहे 75,980च्या आसपास, आणि थर्ड लेवल आहे 75,700च्या आसपास. तर या काही 3 डाऊन साईडच्या लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. नो ट्रेडिंग झोन 76,383, 76,800. आता इकडे गॅप अप गॅप डाऊन काय बघायला मिळते की गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडासा बुलिश जो झोन आहे ना त्या झोनमध्ये ओपन होते, मग थोडंसं कन्सोलिडेशन करून परत इकडे मग अशा पद्धतीचा काहीसा आपल्याला ब्रेकआउट लेवल बघायला मिळू शकते. मग हा जो स्पेस आहे तितकं अप साईडला मोमेंटम आपल्याला जनरली बघायला मिळत असतो. डाऊन साईडला जर गॅप डाऊन होत असेल तर थोडंसं थांबून पुल बॅक घेऊन मार्केट काय प्राइस ॲक्शन करते, थोडंसं मार्केटमध्ये वेळ देऊन काय प्राइस ॲक्शन बनते, डिमांड सप्लाय झोन काय म्हणतोय, इनसाइड कॅन्डल बनते का, हे थोडं पाहणं गरजेचं आहे. आणि हे पाहायला कोणाला जमतं ज्याला प्राइस ॲक्शनचं नॉलेज आहे. ज्याला नॉलेज नाही आहे ब्लँक होतात लोक. ओके त्यामुळे शक्यतो आवर्जून मार्केटचे चार्ट आहेत ते रीडिंग करत जावा. जे काही स्टॉकचे चार्ट आहेत ते रीडिंग करत जावा, बघत जावा, वारंवार बघितल्यानंतर लिहून ठेवत जावा. त्याच्यानंतर मार्केटमध्ये कसा मोमेंटम झाला, आपण काय प्राइस ॲक्शन बघितली होती, काय आपण सेटअप बघितला होता, तो सेटअप झालाय का बरोबर, नाही झाला बरोबर, त्याच्यामध्ये काही वाटलं असेल तर त्या काही गोष्टी लिहून ठेवत जावा, नोट करून ठेवत जावा. त्याचे क्वेश्चन असतील ते तुम्ही कमेंटमध्ये विचारत जावा. ओके सो शिकण्याकडे बेसिकली लक्ष द्या ज्यांना वेळ आहे. ओके आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या लेवल व्यवस्थित पद्धतीने विथ प्राइस ॲक्शन समजले असतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत, तुमच्या ग्रुपमध्ये, फॅमिली ग्रुपमध्ये नक्की शेअर करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.